उमेदवारांच्या पळवापळवीवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। जागा वाटपावर बोलताना राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे। महाराष्ट्रात राजकीय पक्षातील पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलेला आहे। दरम्यान यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेले आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार। राज ठाकरेजी उत्तर द्या। तुम्ही जेव्हा पळवापळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना, माझे नगरसेवक कसे पळवले। ते आमच्या उमेदवारांची यादी कधी बाहेर येते याची वाट पाहत आहेत। म्हणजे आमच्यामध्ये नाराज उमेदवार हे त्यांना घेऊन करायची, त्यांना निवडणूक लढवायची असावी। मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्यू येते, दया येते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। महाविकास आघाडीच नाही तर महायुतीमधले घटक पक्ष एकमेकांचेच नेते पळवतायत। दरम्यान याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंय। महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय आहे, मात्र त्या दोन राजकीय टोळ्याही आहेत ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेले आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार। राज ठाकरेंनी उमेदवारांच्या पळवापळवीवरून केलेल्या टीकेनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला। मनसेचे नगरसेवक का पळवले होते, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवं होतं, त्यांनी का विचारलं नाही असा सवाल शेलार यांनी राज ठाकरेंना केलाय। म्हणे विशेषतः राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला, मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरते, आता उमेदवार पळवतील। इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय, कोण कोणास केव्हा म्हणाले। मग राज ठाकरेजी उत्तर द्या। तुम्ही जेव्हा पळवापळवीचा प्रश्न उपस्थित करताय त्यावेळेला बाजूला बसलेल्या उद्धवजींना विचारा ना, माझे नगरसेवक कसे पळवले। मध्ये फिरत असताना आम्हाला देखील दिसतंय की त्यांच्याकडे आज उभाटा असू द्यात किंवा त्यांच्याकडे सहकारी पक्ष असू द्यात, त्यांच्याकडे आज उमेदवार नाहीत, त्यांच्या अजून उमेदवार अंतिम झालेले नाहीत। म्हणून कदाचित ते आमच्या उमेदवारांची यादी कधी बाहेर येते याची वाट पाहत आहेत। म्हणजे आमच्यामध्ये नाराज उमेदवार हे त्यांना घेऊन करायची, त्यांना निवडणूक लढवायची असावी, म्हणून त्यांना उमेदवार सापडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे। पळवापळवीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय। राज ठाकरे स्वतःच पळवापळवीचा भाग असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। मला हे म्हणायचंय राज ठाकरेंना की तुम्ही जे पळवापळवीची गोष्ट करता ना, त्या पळवापळवीचा भाग तुम्ही सुद्धा आहात की नाही ते सांगा। कारण तुम्ही, मला असं वाटतंय म्हणजे तुम्हाला स्पर्धाच माहिती नाही आहे तुम्हाला। मला तर म्हणेल की तुम्हाला ते कोणता खेळ असतो आमचा खो-खोचा खो 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 करत राज ठाकरे मला असं वाटतंय कुठपर्यंत पोहोचलेत, तर उद्धवच्या राजकारणापर्यंत पोहोचलेत। आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्यू येते, दया येते। विधानसभेनंतर महाविकास आघाडीला चांगलीच गळती लागली आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या सेनेतील अनेक दिग्गज नेत्यांना फोडलंय। दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे आधीच ठाकरे बंधूंनी सावध पवित्रा घेतलाय। तसंच फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपवर शरसंधान साधलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।